हॅलो फ्रेंड्स, रुईज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आज एक मस्त जबरदस्त टेस्टी आणि खूप पौष्टिक अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। दुधीचा चिला म्हणजे दुधीचा उत्तप्पा म्हटला तरी सुद्धा चालेल। खूप सुंदर ब्रेकफास्टसाठी टिफिनसाठी खूप सुंदर रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन आहे, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी चॅनल सबस्क्राईब करा, कारण का खूप बारीक सारी खूप डिटेलमध्ये मी ह्या गोष्टी ह्याच्या दाखवलेल्या आहेत। खूप छान जरा असा एकदम नाजूक साजूक सुंदर असा आपला हा दुधीचा चिला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। करूया सुरुवात आपल्या दुधीच्या चिलाला किंवा दुधीच्या उत्तप्पाला। हे बघा, इथे आधी असा मी दुधी घेतलेला आहे, त्याचा आधी आपण सालं काढून घेऊया। दुधी छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याची आपण सालं काढून घेऊया। खूप छान अशी वेगळी अशी रेसिपी आहे, नेहमीच्या रेसिपीपेक्षा वेगळी आहे, त्यामुळे बारीक सारीक भरपूर गोष्टी मी याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत, डिटेलमध्ये कशा करायच्या आहेत त्यामुळे अजिबात स्किप न करता व्हिडिओ नक्की बघा। आणि सगळे मेजरमेंट सगळ्या गोष्टी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही तिथे चेक करू शकता। इथे मी सगळं आधी दुधीची सालं काढून घेते। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत एकदम पौष्टिक असा हा नाश्ता आहे। आता आपण त्याचे छोटे तुकडे करून घेऊया, साईडचे दोन्ही कॉर्नर त्याचे काढून घ्यायचे दुधीचे, आणि आता आपण त्याचे जरा असे मध्यम आकाराचे तुकडे करून घेऊया आणि एका तुकड्याचे 2 भाग करून घेऊया। हे बघा, आता असे त्याच्यामध्ये जो बियांचा भाग असतो तो असा मी चमच्याने काढून घेते। पूर्णपणे व्यवस्थित त्या बिया सगळ्या आपण साफ करून घ्यायचे त्याच्यातनं। अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित मी सगळे पीसेस आहेत त्याचे सगळे एकदम व्यवस्थित क्लीन करून घेतलेले आहेत। आता त्या बिया आपल्याला टाकून द्यायच्या, त्याचा काय आपल्याला यूज नाहीये। आणि आता आपण किसताना अशी जाड मोठीवाली किसणी असते त्या साईडने आपल्याला किसून घ्यायचा आहे, सगळा दुधी आहे तो आपला किसून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मी सगळा दुधी किसून घेते। हे बघा, सगळा व्यवस्थित आपण दुधी किसून घेतलेला आहे। आता या किसलेल्या दुधीमध्ये आता मी हा असाच दुधी आधी ठेवून देणार आहे। आता या पूर्णपणे असं छानपैकी किसलेल्या दुधीमध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा आणि एक मोठी मिरची, ही मोठी होती म्हणून मी एकच घेतली, छोट्या असतील तर 2 घेतल्यात तरी सुद्धा चालेल, ती बारीक चिरून घेतली, आणि एक कांदा। आता कांदा आणि दुधी असं एकत्र आपण ठेवून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे असंच ठेवून द्यायचं आहे। तिथपर्यंत आपण आपल्या बाकीच्या गोष्टींना सुरुवात करूया। हे असं सगळं व्यवस्थित असं आपण ते मिक्स करून ठेवूया, की जेणेकरून त्याला थोडंसं आता 5-10 मिनटं असंच ठेवल्यानंतर, कांद्याला सुद्धा मीठ लावल्यानंतर किंवा दुधीला तर मीठ लावल्यानंतर थोडंसं त्याला पाणी सुटायला सुरुवात होते। ते पाणी आपल्याला नंतर पुढे वापरायचं आहे, त्याच्यामुळे हे आहे ते सगळं मी असंच ठेवून देते। छानपैकी मिठामध्ये आपण ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि असंच ठेवून देऊया, म्हणजे आपण त्याच्यातला जो काही असा ओलावा असेल तो आपल्याला सगळा काढायचा आहे, त्याच्यामुळे आपण ते
पाणी यूज करायचं आहे आपल्याला, त्याच्यासाठी आपण हे असंच ठेवून द्यायचे। आता आपण दुसरा जो बॅटर तयार करायचा आहे पुढचा, त्या बॅटरची सुरुवात करूया। तिथपर्यंत हे मी मस्तपैकी मिक्स करून असंच ठेवून देते। खूप सुंदर अशी रेसिपी आहे। जरी तुम्हाला असे बघायला ती अवघड वाटली किंवा काही, खायला तर खूपच टेस्टी म्हणजे खूपच टेस्टी आहे आणि करायला घेतलं की बरोबर तुम्हाला ती एकदम इझी अशी होऊन जाईल। म्हणून प्रत्येक गोष्ट व्यवस्थित अशी दाखवलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आता एका भांड्यामध्ये मी जेवढं सगळं मेजरमेंट दाखवते ते सगळं आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे। इथे मी मेजरिंग कपचा 1 कप तांदूळ घेतला होता आणि तो मी 1 तासभर आधी भिजत घालून ठेवलेला होता। त्याच्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि त्याला मी एका भांड्यामध्ये काढते। आता ह्याच्यामध्येच मी 2 उकळलेले बटाटे घेतलेले आहेत। बटाटे उकडून घेतलेले आहेत, त्याने आपल्या चिल्याला एक वेगळंच टेक्स्चर येतं, त्याच्यामुळे 2 उकळलेले बटाटे घेतलेले आहेत। थोडं आलं घेतलेलं आहे आणि 8-10 काळी मिरची दाणे घेतलेले आहेत। हे पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये आता हे सगळं बारीक करण्यासाठी आपल्याला थोडं पाण्याचा वापर करायचा आहे। आता ह्या पाण्याचा वापर करताना सुद्धा आपण थोडं, आता जो मगाशी सगळं मिक्सर आपण तयार केला होता दुधी आणि कांद्याचा, तो असा घ्यायचा आणि थोडंसं असं दाबून दाबून त्याच्यातलं सगळं पाणी आहे ते आपण आपल्याला ह्या बॅटरमध्ये टाकून घ्यायचं आहे। त्याने आपल्या दुधीची सगळी टेस्ट पण त्या बॅटरमध्ये येते आणि खूप छान टेस्ट येते त्या बॅटरमध्ये आल्या। वेगळं आपल्याला पाणी टाकायचं आहे, थोडंसं आपल्याला बॅटर स्मूथ करण्यासाठी पाणी हे टाकायला लागणारच आहे, पण थोडं पाणी आपण ह्याचं वापरायचं आहे। म्हणजे साधारण हे अर्धा कप पाणी तरी ह्यातलं निघालंय, ते अर्धा कप पाणी मी वापरले। अजून अर्धा कप आपण रेग्युलर पाणी टाकणार आहोत। याने कसं टेस्ट आपली अजून वाढेल, म्हणून मी हे पाणी यूज केलेलं आहे। पूर्णपणे व्यवस्थित असं आपण ते प्रेस करून घ्यायचं आहे आणि ते पाणी काढून घ्यायचं आहे आणि तो सगळा दुधी आणि कांदा आहे तो परत एका डिशमध्ये ठेवून द्यायचा आहे, तो आपल्याला पुढे वापरायचा आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता किती पाणी निघतंय आणि त्याची सगळा तो फ्लेवर आहे तो त्या आपल्या चिल्यामध्ये उतरणार आहे। हे मिक्सरमध्ये आपण जेव्हा ग्राइंड करणार आहोत तेव्हा तो सगळा फ्लेवर त्याच्यामध्ये मिक्स अगदी इतका छानपैकी होणार आहे, म्हणून हे आपण पाणी आत्ता तांदूळ बारीक करण्यासाठी वापरलेलं आहे। हे बघा, ह्याच्यामध्ये मी अजून अर्धा कप पाणी टाकून हा सगळा बॅटर केलेला आहे। आता हा बॅटर करताना असा एकदम स्मूथ करायचा आहे की आपला तांदूळ अजिबात त्याच्यामध्ये असा बारीक असा रवाळ राहिला नाही पाहिजे, इतकं स्मूथ असा बॅटर तयार करायचा आहे। आता हा नुसता बॅटर आपला आहे, त्या बॅटरला जरासा अजून फ्लेवर आणण्यासाठी मी इथे साधारण 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी 1/4 टीस्पून मोहरी घेतलेली आहे, 1/4 टीस्पून जिरे घेतलेलं आहे। ते दोन्ही पण छानपैकी गरम झालं, जरासं तडतडलं की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडासा कढीपत्ता। म्हणजे कढीपत्त्याची साधारण 7-8 पानं मी टाकलेली आहेत आणि अजून त्याच्यामध्ये फ्लेवर येण्यासाठी आपण तिथे टाकणार आहोत लाल सुकी मिरची घेतलेली आहे। ते सुकी मिरची बारीक बारीक तुकडे करून एक मोठी असेल तर एकच घ्यायची, छोट्या असतील तर 2 घेतल्यात तरी सुद्धा चालेल आणि तो तडका असा आपण छानपैकी असं गरम करून घ्यायचा आहे मस्तपैकी। आणि आपण जो आता तांदूळ आणि बटाट्याचा जो बॅटर बनवलेला होता त्याच्यामध्ये आता आपल्याला हा सगळा तडका टाकून घ्यायचा आहे, त्याने अजून आपल्या चिल्याला खूप छान टेस्ट येते। हा जरा एक हटके असं मी दाखवलेलं असल्यामुळे हे नक्की ट्राय करा ही रेसिपी। हे बघा, आता आपण हा सगळा आहे तो तडका आपण आपल्या तांदूळ आणि बटाट्याच्या बॅटरमध्ये टाकायचा आहे। आता आपण व्यवस्थित ते सगळा जो काही फोडणी होती आपली ती त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि ती छानपैकी आपण आधी मिक्स करून घेऊया। मिरची बारीक चिरून टाकलेली असली तर ती आपण जेव्हा उत्तप्पा आपला चिला जो बनवणार आहोत तेव्हा तो ओतताना असं जाड जाड अशी लागणार नाही।
आता आपण जो दुधी आणि कांदा ठेवलेला होता तो पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आणि ते सुद्धा आपण सगळं आता व्यवस्थित आधी मिक्स करून घेऊया. आता याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेतले मी आणि परत एकदा ते सगळं मिक्स करायचं आहे. हे बघा, असं आपलं चिलाचं टेक्स्चर आलं पाहिजे. आता ह्याच्याबरोबर छानपैकी एक चटणी, म्हणजे आपण रेग्युलर खोबऱ्याची चटणी सुद्धा त्याच्यामध्ये करू शकतो, पण इथे मी दही तडका चटणी दाखवणार आहे. ती पण आता तुम्हाला त्याची रेसिपी दाखवते. ती तर ह्याच्याबरोबर खूपच सुंदर लागते. चला तर आपण त्या दही तडका चटणीला सुरुवात करूया. इथे मी दही घेतलेलं आहे, साधारण एक 3/4 कप दही घेतलेलं आहे. दही चांगलं फेटून घेतलं आहे अति व्यवस्थित. आता त्याला छानपैकी आपण एक तडका द्यायचा आहे. आता इथे मी सुरुवातीला एक टेबलस्पून तेल घेते. त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून तूपही घेतलेलं आहे. तेल तूप छानपैकी गरम करायचे. त्याच्यामध्ये मी 1/4 टीस्पून मोहरी घेतलेली आहे. 1/4 टीस्पून जिरे टाकून घेते. हे दोन्ही छानपैकी गरम झालं, चांगलं तडतडलं की आपण त्याच्यामध्ये थोडं कढीपत्त्याची पानं हे करायचे, एक 7-8 कढीपत्त्याची पानं. आणि इथे सुद्धा परत मी लाल सुकी मिरची घेतलेली आहे. इथे मी 2 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कढीपत्त्याची पानं. हे सगळं छानपैकी तेलावरती एकदा जरा व्यवस्थित असं तडतडून द्यायचं. कढीपत्ता पण छानपैकी आपला व्यवस्थित असं तयार झालेला आहे. मिरची पण चांगलीच गरम झालेली आहे. आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता ह्याच्यामध्ये अजून टेस्ट येण्यासाठी इथे मी 1 टीस्पून आपला सांबार मसाला जो असतो, जो तुम्ही घरी बनवलेला असेल तरी सुद्धा चालेल किंवा बाहेर मार्केटमधून आणलेला असेल तो सुद्धा हे करायचं. आणि ते सगळं व्यवस्थित मिक्स झालं की हा तडका आपण आपल्या दहीला देणार आहोत. ही दही चटणी तुम्ही इडली, डोसा आपण बाकीचे करतो त्याच्याबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा दुसरा कोणता पराठा असेल त्या पराठ्याबरोबर सुद्धा दही तडका चटणी खाऊ शकता. खूप सुंदर ही चटणी होते, वेगळी दही तडका चटणी म्हणून आहे. त्यामुळे ही पराठ्याबरोबर पण खूप सुंदर लागेल, आपल्या रेग्युलर इडली डोशाबरोबर पण छान लागेल. त्यामुळे ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा तुमची दही तडका चटणी कशी तुम्हाला वाटली आणि तुम्ही केलेली कशी बनली. आता हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. इतका सुंदर स्मेल त्याचा येतोय ना, हे बघा. असं सुद्धा तो ते दही तडका खायला इतकं छान लागतं. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असं. त्याच्यामध्ये ते आपण मीठ टाकून सगळं मिक्स करून घ्यायचंय. हे बघा, तुम्ही बघू शकता इतकं असंच ते मस्त लागतंय. आता सगळं आपण मस्तपैकी फेटून घेऊया छानपैकी. सगळा पूर्ण तडका आहे तो आपला त्याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे. ही दही तडका चटणी नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्हाला कशी वाटली. आता आपली चटणी तयार झालेली आहे, आपला बॅटर तयार आहे. आता हा बॅटर अजून छानपैकी होण्यासाठी इथे मी त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून बेकिंग सोडा टाकणार आहे. आता बेकिंग सोडाच्या ऐवजी तुम्ही बेकिंग पावडर पण टाकू शकता
किंवा इनो असेल तर इनो टाकलं तरीसुद्धा चालेल. मी इथे बेकिंग सोडा टाकणार आहे, पण बेकिंग पावडर, बेकिंग सोडा किंवा इनो तिघींपैकी कोणतीही गोष्ट टाकली तरीसुद्धा ती अर्धा टीस्पून टाकायची आहे. आता ते टाकल्यानंतर कधी पण बेकिंग पावडर, बेकिंग सोडा किंवा इनो असं टाकल्यानंतर बॅटरमध्ये, अशा ओल्या बॅटरमध्ये टाकल्यानंतर थोडंसं त्याच्यावरती पाणी टाकायचं असतं. अगदी 1-2 टेबलस्पून पाणी टाकायचं आणि ते मिक्स करायचं, म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित आपल्या बॅटरमध्ये मिक्स होतं, लवकर मिक्स होतं. त्याची प्रोसेस जी असते ती फास्ट सुरू होते. आता हे अगदी आपण सगळं छानपैकी ढवळून घेऊया. हे ढवळत असताना मी एक नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे छोटासा, कारण का मला चिले छोटे छोटे करायचे होते, त्याच्यामुळे छोटा असं पॅन घेतलेला आहे. त्याच्यावरती आता हे चिला करण्यासाठी मी एकीकडे पॅन गरम करायला ठेवला होता, त्याच्यात थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि एक पहिला बॅटर मी आता त्याच्यामध्ये टाकते. आता दुधी भोपळ्याचा हा बॅटर असल्यामुळे कसं थोडा ओलसर असा म्हणजे असतो तो. फक्त तांदूळ वगैरे टाकून आपण तो केलेला असल्यामुळे खूप नाजूकपणे तो हँडल करायचा आहे. पूर्णपणे असं साईडने, खालच्या एका साईडने एकदम छानपैकी ब्राऊन क्रिस्पी असा झाला की अलगद तो उचलून म्हणजे पलटी करायचा आहे. कारण आपल्या रेग्युलर डोश्यासारखा तो असा पटकन कडक असा होत नाही, किंवा बाकी आपण रेग्युलर उत्तप्पा करतो त्याच्यासाठी सारखा सुद्धा एकदम पटकन कडक होत नाही. तो खूप हळूहळू होतो, आतून एकदम सॉफ्ट आणि दोन्ही साईडने एकदम क्रिस्पी असा आपला हा दुधीचा चिला तयार होतो. त्यामुळे करताना हा थोडासा नाजूक जरी वाटला तरी खायला खूप टेस्टी असल्यामुळे नक्की ट्राय करा. इथे तुम्हाला मी परत व्यवस्थित असं दाखवते. मी थोडंसं तेल घेतले, तेल छानपैकी गरम झालं की आपण आपला बॅटर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि हा बॅटर टाकल्यानंतर असं तो पूर्ण आपल्याला स्प्रेड वगैरे करायचा नाहीये, त्याचा तोच असा व्यवस्थित होतो. असा पूर्ण हलवून, फक्त जर मध्ये तुम्हाला खूप जाडजाड वाटत असेल तर थोडासा असा तो साईडला पसरवून घेतला तरी चालेल. पण आपण जसा डोसा ओततो पूर्ण असं सगळीकडे, तसा तो ओतायचा नाहीये. खूप नाजूक ह्याने असं तो आपल्याला ओतायचा आहे आणि एकदम शांत मीडियम फ्लेमवरती तो असा एकदम गोल्डन क्रिस्पी असा होईपर्यंत तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. कारण मोठ्या गॅसवरती घेतला तर तो पटकन म्हणजे असं तो आतपर्यंत शिजला जाणार नाही. बाहेरून तुम्हाला असा पटकन तो असा गोल्डन ब्राऊन झाल्यासारखा दिसेल, पण जसं त्याला आतमध्ये पाहिजे, म्हणजे तुम्हाला उलटताना वगैरे तो तुटू शकतो. म्हणून असं मीडियम फ्लेमवरती हळूवारपणे तो शेकवून घ्यायचा आहे. त्याचा छानपैकी गोल्डन ब्राऊन पूर्ण असा आत शिजत आला की अलगद तुम्ही ते पलटू शकता, नाहीतर तो पलटाना तुटू शकतो. पण खायला खूप पौष्टिक आहे. अशा पद्धतीने दुधी तुमचा, म्हणजे नेहमी दुधी हलवा वगैरे आपण खातोच, पण अशा पद्धतीने दुधीचा एक म्हणजे नाश्ता तुम्ही करून बघितलात ना, तर खूप सुंदर असा टेस्टी आपला हा नाश्ता तयार होतो. त्यामुळे हा नक्की ट्राय करा. हे बघा, माझं छानपैकी असं गोल्डन ब्राऊन एक साईडने झालेला आहे. आता तो मी उलटून घेते. असाच दोन्ही साईडने आपण छानपैकी गोल्डन ब्राऊन तो तयार करून घ्यायचा आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. अशा पद्धतीने आता आपण सगळे आपले दुधीचे चिले आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत. मस्तपैकी बाजूने येते एकदम क्रिस्पी आणि मध्ये एकदम सॉफ्ट असा आपला हा दुधीचा चिला तयार झालेला आहे. दोन्ही साईडने छानपैकी शेकवून झालेला आहे तो. असेच आता मी बाकीचे सुद्धा चिले तयार करून घेते. बघा, खूप सुंदर टेस्टी असा आपला हा दुधीचा चिला दही तडका चटणी बरोबर इतका टेस्टी असा लागतो. त्यामुळे नक्की नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, थोडी मोठी रेसिपी झाली असली तरी सुद्धा ती बारीक सारीक सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी ही मी एवढी पूर्ण गोष्ट सगळी रेसिपी तुम्हाला सांगितलेली आहे. ती तुम्ही नक्की ट्राय करा. तुमची कशी बनते ती मला कमेंट्स करून सांगा. दही तडका चटणी तुम्हाला कशी वाटली तीही मला कमेंट्स करून सांगा.
चला तर भेटूया अजून खूप साऱ्या सुंदर सुंदर रेसिपीसोबत. तोपर्यंत हे रुईज किचन 22 हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका, कारण अशा खूप सुंदर सुंदर वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचण्यासाठी बेल आयकन पण दाबा. तिथपर्यंत आपला हा दुधीचा चिला, दुधीचा उत्तप्पा एन्जॉय करा.